आपण पोचलो आहोत जलमहलला। गव्हर्नमेंटने तिथे जाण्यासाठी लोकांना बंदी केलेली आहे। इथे येऊन बसायला पण छान वाटते। त्याला स्टार फूड म्हणतात। ये खाने के लिए क्या? मुझे लगा कूपन कार्ड दिया उसने। इनकी एक लाइफ का अलग ही फंडा है भाई, कमाओ उडाओ। आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी ड्रेन झालेली आहे, त्याच्यामुळे आपण आता पुन्हा अपनी अपनी औकात में आ गए। और खाने के बाद वाह बहुत अच्छा है, क्या पानी महल है, क्या जल महल है, ऐसी बात करते करते वही अपना जो कचरा जो कुछ भी है वो वही पे डाल देते हैं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आता निघालेलो आहोत जलमहलला। ॲक्च्युली हवा महल झाल्याच्या नंतर आपण लगेच तिकडे जलमहलला गेलो होतो, परंतु व्हिडिओची लेंथ खूप जास्त झाली असती, त्यामुळे मी हे दोन पार्टमध्ये करत आहे। लास्टचा ब्लॉग ज्यांनी कोणी बघितलेला नसेल त्याची लिंक मी आय बटनवर टाकत आहे, तर त्यांनी तो चेक करावा, कारण बऱ्यापैकी मी तिथे डिटेल्समध्ये हवा महलची माहिती दिलेली आहे। आता आपण जलमहलला निघालेलो आहोत, तर हवा महलच्या पार्किंगपासूनच आपण इकडे जलमहलला चाललो आहोत। ॲक्च्युली पार्किंग ही हवा महलची नाही आहे, ही सिटी पॅलेसची पार्किंग आहे। पार्किंगसुद्धा एकदम प्रॉपर पार्किंगसाठी सारखी नाही आहे। टू व्हीलरची प्रॉपर पार्किंग सिटी पॅलेसच्या बॅक साईडला आहे, पण इथे मला जागा भेटली असल्यामुळे मी इथे गाडी लावली होती आणि इथे या ठिकाणी पार्क करून गेलो होतो। आता ही जलमहलला जाण्यासाठी आणि तो पूर्ण ब्लॉग शूट करेपर्यंत भावाची जी फ्रेंड माझ्यासोबत होती दीक्षा, ती आता ही आहे। ॲक्च्युली ती फोनवर तिकडे बोलती आहे आणि आता आम्हाला जलमहलला निघायचं आहे। आपण पोचलो आहोत जलमहलला। बॅक साईडला तुम्ही पाण्यामध्ये पाहताय जलमहल। गव्हर्नमेंटने तिथे जाण्यासाठी लोकांना बंदी केलेली आहे, त्याच्यामुळे आपण इथून शूट करतोय ते सगळं काही। तर हवा महलपासून निघाल्याच्या नंतर 20 ते 21 मिनिटाच्या अंतरावर हे जलमहल आहे। ॲक्च्युली दोघांमधलं डिस्टन्स 6 किलोमीटरच आहे, पण ट्रॅफिकमुळे वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण इथे अर्धा तासात इथे पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आलो आहोत जलमहलला। तर पाण्यामध्ये ते महल आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की तिथे जाण्यासाठी रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याच्यामुळे इथे जलमहलच्या आधी इथे एक एरिया आहे, तर त्या ठिकाणी इथे फुटपाथवर म्हणजे थोडंसं स्ट्रीट फूड वगैरे पण भेटतं आणि थोडंसं खरेदीचं पण सामान आहे। आणि विशेष म्हणजे इथे लहान लेकरांना खेळण्यासाठी खूप साऱ्या खेळण्या आहेत। तर पलीकडच्या साईडला आपण गाडी लावली आहे, तिथून आतमध्ये आलो आहेत असं फिरत। हा एक जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे हा। या साईडला जलमहल, वरती 2 मजले आहेत पाण्याच्या वर आणि पाण्याच्या आतमध्ये 3 मजले आहेत असं ऐकण्यात आलेलं आहे। पण तिथे जायला बंदी असल्यामुळे आपल्याला काही तिथे जाऊन पूर्ण माहिती घेता येत नाही। आणि त्याच्याच बॅक साईडला हे डोंगर वगैरे पूर्ण किल्ल्याचा भाग आहे हा। ॲक्च्युली आजचा मोसमच असा आहे, त्याच्यामुळे सगळं दूरपर्यंत फॉगी दिसतंय। तर इथे पण एक छोटंसं मार्केट आहे, छोटंसं नाही चांगलंच मोठं आहे। इथले जे राजस्थानी पोशाख आहेत आपल्याच ड्रेसच्या वरतून वेअर करून इथे फोटोशूटसाठी हे राजस्थानी बांगड्या, राजस्थानी झुमके, हे आपलं महाराष्ट्रीयन आहे फुरफुरा। आजचा मौसम पण एवढा भारी आहे, त्याच्यामुळे इथे येऊन बसायला पण छान वाटतंय। आता दुपारचे 2:45 वाजलेले आहेत आणि आत्ता कुठेतरी थोडंसं ऊन यायला लागलेलं आहे। कम्प्लिटली आत्तापर्यंत थंडीचं वातावरण होतं, पूर्ण सगळं फॉग आणि आबा आल्यानंतर जसं वातावरण असतं, म्हणजे सूर्य लपल्याच्या नंतर ढगांच्या आड गेल्याच्या नंतर जसं वातावरण असतं तसं आत्तापर्यंत वातावरण होतं। आणि आता कुठेतरी थोडंसं सूर्य बाहेर आलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं उबदारपणा जाणवतोय। आणि ॲक्च्युली ऑलरेडी हे पाण्याच्या बाजूला असल्यामुळे ते इथं थंडीचं प्रमाण जास्तच आहे। हे काय आहे बाई? स्टार फ्रूट। हां, स्टार फ्रूट ते काहीतरी वेगळं दिसलेलं आहे। हे ॲक्च्युली स्टार फ्रूट आहे, नॉर्मल आपलं झाडालाच येतं। हे कट केल्यानंतर असे हे स्टारमध्ये ते कट होतात, त्याला स्टार फ्रूट म्हणतात। पुरा का पुरा खाना वैसी? अच्छा, थंडा थंडा खट्टा खट्टा। इथं आम्ही हे स्टार फ्रूट घेतलेलं आहे आणि दीक्षा मॅडम म्हणतात की एकदम भारी भारी खट्टा खट्टा लागतंय। तो जेव्हा मी टेस्ट करेल तेव्हाच आपल्याला टेस्ट कळेल काय आहे। लय भारी टेस्ट होती।
नाही लिटरली खरंच खूप छान टेस्ट आहे. ऑलरेडी मी एक बाईट खाऊन बघितलेला आहे, जबरदस्त आहे. लय भूक लागली होती मित्रांनो, मग खाऊन घेतला आम्ही. आणि मग आता इथं हे मार्केट तुम्हाला दाखवतो. इथलं छोटंसं मार्केट आहे. ऑफिस टाईम सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, कारण 8 वाजेपर्यंत पब्लिक असते इथे. हे इथं असे तुम्हाला दिसत आहेत का ते कपल फोटोशूट करून मस्तपैकी एकदम. हे इकडे फॉरेनर्स बघायला आलेत. माहीत तर काही नसेल पण उगं सांगायचं ये ऐसा वो वैसा. आणि हे आहे जल महल. ये है भाई जल महल, पानी का महल. और हमारे दीक्षा मोटवानी क्या ले रहे हो? खाने के शौकीन दिख रही तू. सही बात है. क्या है? ये भेल है। अच्छा ये खाने के लिए है क्या? मुझे लगा कूपन कार्ड दिया उसने. यहाँ पे क्या भेल? इससे खाना है? ये कूपन कार्ड दिया है उन्होंने. ये कूपन कार्ड से ये भेल को टेस्ट करने का है. ऐसा इधर कैसी है सिस्टम फिर है. टेस्ट करने में? हाँ तो पहले आप चलो मस्त है। आप भी आगे आके जरूर ट्राय करना है भेल भैया की। ट्राय करना, सिर्फ टेस्ट ट्राय करना. तो अभी हमारे फिर तरह आप ये बताना कितने है। रुपये प्लेट है? 20 रुपए। हाँ तर आमच्यासारखं तुम्ही 20 रुपयाची प्लेट घेऊ नका. फक्त येऊन टेस्ट करा. वो भैया से बात करने की भैया ऐसा जो बोलना थोड़ा खाने का टेस्ट करने का. सही बात है. या पूरा लेके खाने का? पूरा लेके खाने अच्छा। का, फिर नहीं टेस्ट भैया, करने का, खुद का लेके खाने का. हाँ फिर खुद का लेके खाने का. अब आप टेस्ट तो खुद का लेके खाऊं क्या ये खाऊं? ये लेके ये स्ट्रीट फूड खाने का भी अलग मजा है. स्ट्रीट फूड क्या कहते हैं, सबसे बेस्ट होते हैं मेरे ख्याल से. इतना रेस्टोरेंट में इन्वेस्ट करने से अच्छा है. नहीं सही बात है. स्ट्रीट फूड सच में अच्छा होता है. कैसा है जब आदमी स्ट्रीट पे चलता है तो होटल में कैसा है जाने के बाद बैठ के खाना पड़ता है. टाइम भी जाता है, मनी भी जाता है. और स्ट्रीट फूड का कैसा है, चलो भैया ये बना के दो, हाथ में लेके चलो, खाते कोई देखता भी नहीं, कोई नहीं. और जो कोई देख रहा अपने को खाने के लिए वो सोचता है अरे नहीं गरीब बच्ची है जा रही खाना खाते जा रही. ठीक है भाई होटल में खाने के पैसे नहीं है. तो ये सही बात है ना. अच्छा तो ये गरीब बच्ची है अभी हाथ में लेके खा रही. पर एक एक दिन करके घूमो, काफी दिन घूमो तब वो अच्छी जगह है. ये है अपने फॉरेनर भाई लोग घूमने आए मस्त. इनकी एक लाइफ का अलग ही फंडा आहे भाई. कमाओ उडाओ. आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी ड्रेन झालेली आहे, त्याच्यामुळे आपण आता पुन्हा आपल्या नहीं अपनी अपनी औकात में आ गए कि भाई मोबाइल पे शूट चालू हो गया हमारा. ओके तो ये दीक्षा मैडम अपने को ये जो जल महल है पीछे वाला उसके बारे में थोड़ी बहुत हिस्ट्री दे रही थी. तो क्या कहना है आपका, मतलब आपको मैं क्या ऐसा है? बता रही थी आपको, यहाँ पे पहले बोटिंग थी, उसका भी अलग मजा था. हाँ तो बट अभी इतना गंदा पानी हो गया है तो फिर बोटिंग लेके जाएंगे तो कीड़े काटेंगे ना. अच्छा बीमार बोटिंग लेके पड़ने जाएंगे. की तो ये भी सबसे बड़ी हिस्ट्री है क्योंकि ये पहले होता था, पहले होता अभी था, नहीं है अभी ना. नहीं है ये. अच्छा अभी तो यानी कि गवर्नमेंट बंद कर रखा है. 2-3 साल के बाद, अगर 2-3 साल से ये कुछ तो भी बंद है तो ये हिस्ट्री उनके लिए रहेंगी कि वो 2-3 साल में, वो 2-3 साल के बाद जो बच्चे पैदा होंगे उनके लिए ये हिस्ट्री बनेगी कि भाई ऐसा भी होता था. सही बात है. अच्छा. हाँ कीड़े मकोड़े कचरा. हाँ कीड़े मकोड़े से मेरे को एक याद आया कि वो साइड में ज्यादा कीड़े मकोड़े है, ऐसे कुछ उधर से कचरा मतलब है. ज्यादा अच्छे से पास तो होता है. उसका रीजन क्या है. हाँ ये दैट्स द रीजन. तो उसका रीजन ये है कि जो पब्लिक वहाँ से यानी कि ऊपर उठ के भरा था मैं, तो जो पब्लिक वहाँ पे उतरेंगी, उतरने के बाद जो एकदम स्ट्रेट व्यू आएगा वो हिसाब से पब्लिक उतरती है. वहाँ पे पब्लिक ज़्यादा जमा होती है और फिर देखते देखते उसको कुछ तो भी ये स्ट्रीट फूड साथ में लेके खाती भी है. और खाने के बाद वाह बहुत अच्छा है, क्या पानी महल है, क्या जल महल है, ऐसी बात करते करते वही अपना जो कूड़ा कचरा जो कुछ भी है वो वहीं पे डाल देते हैं. इसलिए वो वहाँ पे इसीलिए वहाँ पे ज्यादा कचरा हाँ. है, इसीलिए गंदगी ज्यादा है वहाँ पे.
तो ऐसी बात है तो अभी अगर गवर्नमेंट ने इसे साफ करवा दिया तो हाँ। फिर आगे वोटिंग हो सकती है। अच्छा क्या कहते हैं, ये कैमरा भी चार्ज हो जाएगा। हाँ ये सही बात आहे. उसके बाद फिर हम मस्त ओके से तर हे जल महल इथलं तुम्हाला थोडंसं ओव्हरऑल नाही वॉक अराउंड मार्केटसुद्धा दाखवलेलं आहे. आणि आता असं प्लॅनिंग आहे की चाटमध्ये पाणीपुरी खायची जयपूरची आणि खाल्ल्याच्या नंतर मग रूमवर जायचं. रूमवर गेल्याच्या नंतर थोडंसं वो दीक्षा मैडम जो है वो थोड़ा सा आराम विराम करेंगी और हम भी अपने कैमरे की बैटरी चार्ज कर लेते हैं. तो वो जो सिटी पार्क है वो अभी उसका काम चल रहा है. मैं मराठी में बोलना चाहिए यार, मराठी ब्लॉग है यार, मैं इसके साथ में बात करते करते हर बार भूल जाता है. But कोई नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. हे 2 ब्लॉगमध्ये तुम्ही खरंच थोडंसं एन्जॉय पण करा माझी अदर लँग्वेज. ओके तर मित्रांनो आपण जलमहल सुद्धा बघितलेला आहे जयपूरमधलं आणि ह्याही ब्लॉगमध्ये आपल्या दीक्षा मॅडमनी आपली खूप मदत केलेली आहे. त्यांच्याकडे खूप हेल्प झालेली आहे आणि लास्टच्या ब्लॉगप्रमाणेच आताही त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद म्हणणार आहे. आणि आत्ताच्याही ब्लॉगमध्ये आत्ताच्याही शूटमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलेलं आहे ते की हे 2 हेल्मेट ते घेऊन सोबत चाललेले आहेत. आणि हा जलमहलचा ब्लॉग आपला आता इथे कंप्लीट झालेला आहे. ज्यांना कोणाला हा ब्लॉग आवडलेला असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.